धरा मालक आज काय आणलं नाश्त्याला? काय असन काय आहे? काय ओळखा बरं. सुटवडा. सुटवडा कुठलाय? कधी? काल. अरे बापरे. बघा बरं खाऊन काच झालाय तर म्हणजे हे जरा ढिरी बारीक व्हायला लागली ना, त्याच्यामुळे म्हणलं जरा सुटवडा बिटवडा घालावा. हा, एक नंबर आहे. कसं छान झालाय ना, मस्त झालाय. काल केलाय सगळं टाकलं त्याच्यात, काजू बदाम. आता वेगळं घेऊन खाऊ नका, याच्यातच टाकलंय सगळं. मला पण थँक्यू मालक. तुम्ही कसं काय विचारत नाहीत मला घासातला घास द्यायचं? तुला विचारलं कसं व्हायचं? बरं ऐका ना, मला ना कमेंट आल्यात, बऱ्याच काही कमेंट आल्यात. काही ताईने DM केलंय. त्या काय विचारतात माहिती आहे का? हा. ताई तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? खरंच ना, काय सांगायचं आता? त्यांना काय वाटतंय? त्यांना काय वाटतंय? त्यांना काय वाटतंय ते एक दोघी जणांनी दिलाय मला रिप्लाय. पण आता तुम्ही सांगा काय सांगायचं त्यांना. आता काय सांगू? सांगा ना, तुम्हाला जे आहे ते सांगायचं. खरं त्याला काय खरं सांग खोटं? काय का खरं सांगायचं ना खोटं काय आला? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. हो मला खोटं काय आलं बोलत आहो. लव्ह मॅरेज आहे का आपलं? मग काय? किती खोटं बोलावं, किती खोटं बोलावं. एवढं खोटं का? खरं सांगा काय आहे ती? लव्ह मॅरेज ना. नाही ह्यांचं काही ऐकू नका. आमचं लव्ह मॅरेज नाहीये. आम्ही एकाच गावातले आहेत, पण आमचं अरेंज मॅरेज. आमचं अरेंज झाल्याच्या नंतर लव्ह झालंय. मालकाचं काही ऐकू नका. मी सांगते ते खरं आहे बरं का. ह्यांचं काही ऐकू नका. मला खामा ना तुम्ही, सांगा ना. ऐका. अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. हा आता बघा, खरंच आता त्यांनी खरं सांगितलं म्हटल्यावर खरं आहे. आणि आमची लव्ह स्टोरी आहे ना, आमची आमच्या जमल्यानंतर लग्न ठरल्यानंतरची ना लव्ह स्टोरी आम्ही एक वेळेस सांगणार आहेत, ती पण शेअर करणार आहेत. ऐका नाही करायची का? काही नाही तर काय शेअर करायचं?